शिवसेनेला केंद्रात 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. श्रीकांत शिंदेसह श्रीरंग बारणेंची वर्णी लागणार असल्याची सूत्रांची माहिती. संभाजीनगर झेडपी अध्यक्षपद निवडणुकीत मोठा ट्विस्ट. दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा. ठाकरेंचा पक्ष किंगमेकर ठरणार का याकडे लक्ष. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही. काँग्रेस रासपकडून आघाडी करत निवडणूक लढण्याची तयारी. महादेव जानकर आणि हर्षवर्धन सपकाळांच्या आजच्या भेटीमध्ये अंतिम निर्णय होणार. राजकीय नेत्यांचं भविष्य सांगणारा स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातला बेड्या. 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप. शिवाजी पार्कवर उद्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा. मनसेकडून मेळाव्याची जय्यत तयारी. राज ठाकरे मनसैनिकांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष. नागपूरमधल्या वीज केंद्रांना ड्रोन हल्ल्याची धमकी. खापरखेडा कोराडी थर्मल पॉवरला धमकीचा ईमेल. ड्रोनद्वारे सायनाइड हल्ल्याचा इशारा. ऐन उन्हाळ्यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये पाऊस आणि गारपीट. राज्यात 2 दिवस वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज. कोल्हापुरातलं अंबाबाईचं मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुलं. मंदिर गाभारा संवर्धनाचं काम पूर्ण. गेल्या 4 दिवसांपासून मंदिर होतं बंद. इराणचे राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांची हत्या. इस्रायलकडून थेट तेहरानमधून घुसून हल्ला. झी मीडियाच्या विऑन वाहिनीला 10 वर्ष पूर्ण. नवी दिल्लीमध्ये वर्ल्ड पल्स समिट 2026चं आयोजन. झी समूहाचे संस्थापक डॉ. सुभाष चंद्रा यांचं मार्गदर्शन.